सामान्य माणूस म्हणजे अज्ञान अविद्येच्या आवरणातील मायाग्रस्त जीव. या जीवावर मन, बुद्धी, इंद्रियांच्या वासना, कामनांचे वर्चस्व आहे. जन्मांध व्यक्तीला स्पर्शाने, श्रवणाने निसर्गाचे सौंदर्य अल्पसे कळेल, पण आस्वाद घेता येणार नाही. म्हणून आस्वादासाठी योग्य अनुभूती होणे गरजेचे आहे. या आस्वादाचा निखळ आनंद अनुभवायचा असेल तर इंद्रियांना लाभलेल्या संवेदना थेट हृदयाच्या गाभाऱ्यातून आत्म्याच्या चैतन्याप्रमाणे पोचवाव्या लागतील. म्हणजेच वृक्षवल्ली आम्हा सोय रे अशी विशाल प्रेम ऐक्याची शुद्ध भावना निर्माण होईल. ईश्वराच्या अनुभूतीची अशीच वाट आहे, ती जिव्हाळ्याची, कारुण्याची वाट आहे. गुरु से बडा गुरु का ध्यास असे परमपूज्य मोरेदादा नेहमी सांगत असत. या गुरुतत्वाचा ध्यान कानी मनी जीवनी नित्य होणे म्हणजे भक्तिभावाची पहाट होणे आहे. श्री स्वामी समर्थ महाराज परब्रह्म चराचरात व्याप्त ईश्वरीय चैतन्य, तेच आत्म्याचा तेजस्वी प्रकाश आहेत. सेवेकरी पुरुष सूक्त म्हणून श्री महाराजांना अभिषेक करतात. त्या पुरुष सूक्तात श्री स्वामी समर्थांचे ब्रह्मरूप वर्णन केले आहे. श्री स्वामी महाराज दिंडोरी प्रणित मार्गात सर्व सेवेकऱ्यांचे परात्पर गुरु, गुरुतत्व आहे. गुरुपौर्णिमेला सर्व सेवेकरी विनम्र भावाने, कळकळीने, शुद्ध हृदयाने श्री स्वामी महाराजांची प्रार्थना करून त्यांना आपले गुरुपद घेण्याची आणि चरणकमलांची सेवा नित्य शिष्यरूपाने घडावी अशी आळवणी करतात. श्री स्वामी समर्थ यांचा ध्यास लागणे, अहर्निश त्यांचे चिंतन सुरू करणे, जप करताना त्यांना साकार रूपात मनश्चतुसमोर बघणे, मन सतत त्यांच्या चरणाशी लीन होणे, त्यांच्या सेवेने, नामस्मरणाने, दर्शनाने आनंद सतत वाढत जाणे अशी साधारणतः ध्यासाची व्याख्या करता येईल. गुरूंचा ध्यासच आपल्याला तन्मनाने, क्रियावाणीने, चिंतन भक्तीने गुरूंचा साक्षात्कार घडवतो. ही सर्व प्रक्रिया मौनाने अनुभवाची असते. तसेच ती एकदम घडून येत नाही. पूर्वसंचितनुसार हे अपूर्व आनंदनिधान एका जन्मात लाभते अथवा जन्मोजन्मीची साधना केल्यानंतर प्राप्त होते. म्हणून संत मीराबाई म्हणतात, जन्मानुजन्मे खर्च केल्यावर मला राम रूपी अनमोल रत्न सद्गुरूच्या कृपाने मिळाले. संत चरित्र, तत्त्वज्ञान, वेदांताचे ग्रंथ, संत महात्म्यांच्या सिद्धयोगांचा उपदेश यातून बुद्धीला खाद्य मिळते, मनाच्या प्रेरणेला ऊर्ध्वता येते. परंतु केवळ यातूनच ईश्वर साक्षात्कार होत नाही, तर चंचल, अस्थिर, मायाग्रस्त मनाचा कल बदलण्यासाठी हा व्यासंग करणे गरजेचे आहे. परंतु निरर्थक बाबींमध्ये वेळ न घालवता विद्वत्तेला, माणुसकीची, सत्कर्माची जोड असलीच पाहिजे. विद्वानांची करणी व कथनी यात सत्यता, निष्ठा, विश्वास आणि एकरूपता असली पाहिजे.